सर्व भावी भक्तांना श्री स्वामी समर्थ। आज मी पुन्हा एक नवीन माहिती घेऊन आले आहे तुमच्याकडे। माहिती म्हणजे एक स्वामी अनुभव आहे आणि असा इतका मोठा अनुभव आहे तो की एक मृत व्यक्ती जिवंत कशी झाली याचं साक्षात उदाहरण आहे। म्हणजे ते स्वतः जी व्यक्ती जिवंत झाली तिनेच सांगितलं आहे, स्टेजवर उभा राहून रडत रडत सांगितलं आहे तो अनुभव। का की इतकं स्वामीविषयी प्रेम वाटलं, आईविषयी, स्वामी माऊलीविषयी, का तो अनुभव सांगतानाही त्यांना दाटून येत होतं। तर एकदा पुण्यामध्ये वाघोलीमध्ये एक मेळावा होता, तर त्या मेळाव्यात मी पण गेलेले होते, असे बसलेलेच होते आणि ते चंद्रकांत दादा येणार होते। त्यावेळेस तिथे वेळ होता म्हणून दादा स्टेजवर एक दादा म्हणले की तोपर्यंत अनुभव सांगा, कोणाला काय काय अनुभव आला आहे तसे सांगा। तर त्यावेळेस प्रत्येकाने आपले आपले अनुभव सांगायला चालू केले, छोटे मोठे। मग ह्या मावशी तिथं स्टेजवर आल्या आणि स्टेजवर आल्यानंतर त्यांनी चालू केलं सांगायला की माझे अर्धवट डोळे होते, मला दुसरं काय आठवत नाही, मी मेले होते आणि मी जिवंत झाले, रडत होतं, खूप रडल्या। मग रडल्यानंतर त्यांना नंतर थोड्या वेळ विचारण्यात आलं का काय झालं, कसा आहे अनुभव तुमचा। आणि त्या आजी आल्या होत्या, कोरेगाव भीमा ह्या महिलांच्या मंडळात आले होते। ते सणवार उत्सव महिला सगळे घेऊन आले होते, तिथे डेकोरेशन केलं, सजवलं होतं। त्या पण आजी सणवार उत्सवाचे याच्यातच भाग घेऊन आलेल्या होत्या। तर तेव्हा त्या सांगायला लागल्या की माझं हृदयाचं ऑपरेशन होतं आणि मला लिहिता वाचता काही येत नाही, पण मी सारखी आरतीला वगैरे जायचे, केंद्रात जायचे, स्वामींवर खूप श्रद्धा माझी, म्हणून मी स्वामींचा जप करायची, कायम कंटिन्यू माझा जप असायचा चालू, नामस्मरण असायचं। मग त्यांनी जेव्हा ऑपरेशन होतं त्यांचं हृदयाचं, त्यावेळेस स्वामींच्या केंद्रात जाऊन नारळ ठेवलं होतं स्वामींपुढे, फक्त नारळ ठेवलं होतं आणि परिस्थिती पण थोडीशी बिकटच होती। नारळ आणि खडीसाखर ठेवलं होतं आणि विनंती केली की स्वामी माझ्याबरोबर चला आणि मला वाचवा, व्यवस्थित होऊ द्या, ऑपरेशन सक्सेस होऊ द्या, असं बोललेल्या। आणि ते ऑपरेशनला जातानाही त्यांचं नामस्मरण चालू होतं, कंटिन्यू नामस्मरण चालू होतं की घाबरलेले पण होत्या थोड्या। आणि त्या ह्याच्यातच त्यांचं ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्यानंतर बीपी वाढला। बीपी वाढल्यामुळं ते ऑपरेशन करता करता ते अनसक्सेस झालं आणि त्या मृत्यू झाल्या। तर डॉक्टरनाही ते काही व्यवस्थित, डॉक्टरने सांगितलं होतं आधी की थोडंसं धोका आहे, रिस्क आहे म्हणून सांगितलेलं होतं। त्यामुळे पण ते स्वामींचं नामस्मरण कंटिन्यू चालू होतं। त्यांना माहीत होतं की स्वामी मला हे करतात, स्वामी मला वाचवतात, हे माहीतच होतं त्यांना, स्वामी मला वाचवणार 100%, त्यांचा इतका विश्वास होता स्वामींवर। मग काय झालं तर थोडं अनसक्सेस झालं, त्या मृत्यू झाल्यानंतर डॉक्टरांनी बाहेर येऊन नातेवाईकांना सांगितलं आम्हाला माफ करा, आम्ही वाचवू शकलो नाही तुमच्या पेशंटला। अशा प्रकारे तिथे एकदम पूर्ण दुःखाचं वातावरण निर्माण झालं। त्यांना पोस्टमॉर्टमसाठी दुसरीकडे हलवण्यात आलं आणि प्रोसेस चालूच होत्या की ॲम्ब्युलन्स बोलवणे, हे ते सगळं काही नातेवाईकांना बोलवायचं वगैरे। ह्या ह्याच्यात त्यांना बॉडी देण्यासाठी 9 तासाचा हे होता कालावधी, 9 तास तिथं आत होती ती बॉडी। पण त्या वेळातच, त्या 9 तासाच्या दरम्यान जेव्हा बाहेर आणण्यात आलं तर तेव्हा, आणि मग ज्यावेळेस त्यांना बाहेर आणण्यात आलं त्या बॉडीला, तर त्यावेळेस हालचाल झाली त्या बॉडीची। मग बॉडीची हालचाल झाल्यानंतर शॉक झाले सिस्टर वगैरे, अचानकच कसं काय हे मेलेली व्यक्ती हलती कसं काय, यामुळे डॉक्टरांना बोलवण्यात आलं। डॉक्टरांनी बघितलं, डॉक्टरांनाही खूप विशेष वाटलं, पण हा सगळा चमत्कार डॉक्टरांच्या लक्षात आला, कारण की ते शेवटपर्यंत स्वामींचं नामस्मरण करत होते। तर त्यांना, डॉक्टरांना पहिल्यांदा स्वामींची ताकद कळाली का एवढंही करू शकतात देव, एवढं नामस्मरणानं एवढं हे करतात, ताकद आहे हे त्यांच्या लक्षात आलं। आणि मग त्यांनी लगेचच ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं आणि व्यवस्थित त्यांची ट्रीटमेंट घेतली आणि मग त्यांना व्यवस्थित सुखरूप घरी पोहोचवलं, नंतर डिस्चार्ज दिला। मग त्यावेळेस त्या सांगत होत्या की नातेवाईकांनी विचारलं की तू तर मृत्यू झाली, मग कसं काय झालं, कसं काय जिवंत झालं। ती म्हणजे मला काहीच माहिती नाही, माझे अर्धवट डोळे होते, अर्धे मिटलेले अर्धे उघडे डोळे होते आणि मी झोपलेले होते। फक्त मला काळे काळे माणसं दिसले आणि त्या माणसांच्या समोर स्वामी दिसले, स्वामी त्यांच्याशी लढत होते आणि ते माझ्यासाठीच लढत होते, हे मला असं दिसत होतं म्हणे, फक्त मी झोपलेले होते। मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की 9 तासापूर्वीच तू मेलेली होती, हे डॉक्टरांनी सांगितलं होतं म्हणे। मग तिला इतकं अंतःकरण भरून आलं की माझ्या स्वामींनी, माऊलींनी मला वाचवलं। तर ते रडत रडत ती गोष्ट सांगत होते, त्यांना इतकं भरून येत होतं की अशा प्रकारे नामस्मरणात किती मोठी ताकद आहे हे ते सांगण्याचा उद्देश आहे। कारण काही बोलतात की आम्हाला वेळ नाही वाचन करायला, अध्याय वाचायला पण वेळ नाही, नामस्मरण माळ घ्यायला पण वेळ नाही, पण तुम्ही जाता येता प्रवासात
नामस्मरण तर करू शकतात ना, कारण ते नामस्मरण खूप मोठी रोजचे अनुभव येतात स्वामींचे, की श्री स्वामी समर्थ जर संकट वाटलं की ते संकटही दूर होतं, कळत नकळत ते दूर होतं. असे आहेत ते म्हणतातच ना, भिवू नको, मी आहे तुमच्या पाठीशी. असंच त्या मावशींना खूप मोठा दिव्य अनुभव दिला आहे स्वामी माऊलींनी. असाच अनुभव प्रत्येकाला येवो, स्वामींची सेवा प्रत्येकजण करो, हीच प्रार्थना स्वामींपाशी. आणि हा माझा मी जे अनुभव सांगते आहे, तर स्वामींनी कळत नकळत त्या मावशींपर्यंत हा अनुभव पाठवला, तर खूप मोठं भाग्य माझं आहे. अशाच प्रकारे पुन्हा भेटूया नवीन माहिती घेऊन. आणि जर गोष्ट आवडलीच असेल, अनुभव आवडलाच असेल, तर कमेंट करा, श्री स्वामी समर्थ लिहा कमेंटमध्ये. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.